नमस्कार. माझं नाव नारायण हक्कम, विहामांडवा, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुम्ही हा जो कांदा पाहत आहे याची लागवड दिनांक आहे 27/1/2024. म्हणजे आज याला कंप्लीट 1.5 महिना असा झालेला आहे. ही पूर्ण 2 एकरची अशी लागवड आहे. तुम्ही कांद्याची क्वालिटी बघू शकता आणि ही प्युअर मुरमाड जमीन आहे. जमीन काय अशी काळीची वगैरे नाही, प्युअर मुरमाड जमीन आहे. पूर्ण मुरुम आहे. खालून दगड काही ठिकाणी दगड निघत आहेत, काही ठिकाणी बारकले गोटे निघत आहेत. तरीही तुम्ही अशी पाहू शकता, कांद्याची क्वालिटी बघू शकता, पूर्ण हिरवीगार अशी झालेली आहे. काहीही रोग नाही कांद्यावर. कांद्याची खालची जी साईज आहे ती भरपूर अशा प्रमाणात झालेली आहे. तर याला फॉस्फरस युक्त खत म्हणजे 1846 बरोबर एक सॉइल पावडर गोल्ड म्हणून आणि त्यानंतर सॉइल केअर असे 2 डोस खताचे खालून दिलेले आहेत. 2 किलो सॉइल केअर आणि एक अर्धा किलो सॉइल गोल्ड. त्यामुळं कांद्याची क्वालिटी अशी उत्तम आणि अप्रतिम अशी झालेली आहे. पूर्ण हिरवीगार अशी ग्रीनरी, अशी एकदम उत्तम प्रकारे ग्रीनरी झालेली आहे. कांद्याची वाढ, पातीची वाढ अशी भरपूर झालेली आहे. 1.5 महिन्यात याच्यापेक्षा काय रिझल्ट हवा आहे शेतकऱ्याला? योग्य असं मार्गदर्शन आणि योग्य असं खत औषधं जर भेटलं तर शेतकऱ्याची शेतीला भरपूर असा फायदा होतो. त्यानंतर त्याला 2 फवारण्या मी त्याच प्रोडक्टच्या केलेल्या आहे. क्रॉप केअर, नीम गोल्ड, ह्युमी गोल्ड आणि ॲग्रीग्रो अशा याच्या 30 ml प्रमाणे अशा 2 फवारण्या केलेल्या. त्याच्या व्यतिरिक्त कांद्याला दुसरं काहीही केलेलं नाही. त्यामुळं मुरमाड जमिनीत सुद्धा इतक्या उत्तम प्रकारे कांदा येऊ शकतो. हे ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे. कांद्याची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे. कांद्याला योग्य ते प्रकारे खालून जी फुगवण क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे 1.5 महिन्याच्या स्वरूपाने जर धरली तर ती खूप उत्तम प्रकारे झालेली आहे. कांद्याची जी खालची बाजू बघता ना तुम्ही, 1.5 महिन्यात कांद्याची खालची बाजू भरपूर प्रमाणात ग्रोथ झालेली आहे. कांद्याला कुठल्याही प्रकारचा रोग नाही, काही नाही. त्यामुळं माझं सर्वांना असं म्हणणं आहे की हे जे सॉइल केअर, सॉइल क्रॉप केअर याचे एकदा प्रॉडक्ट तुम्ही वापरून बघा. त्याचा रिझल्ट आला तर त्याला पुढं कंटिन्यू करा. माझ्या म्हणण्याने ते मला भरपूर असा चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आहे. शिवाय हे ऑर्गेनिक आहे. ऑर्गेनिक असल्यामुळे शेतीला बी त्याचा काही प्रमाणात धोका नाही आणि मनुष्य हानीला त्याचं काहीही हानी आपल्याला त्यापासून होत नाही. त्यामुळं एक सेंद्रिय शेतीकडे एक पुढचं पाऊल म्हणून तुम्ही बघू शकता. आणि हे जे एवढे प्रॉडक्ट आहे त्या कंपनीचे ते तुम्ही असे प्रकारे चांगल्या प्रकारे यूज करू शकता. आज मी हे प्रॉडक्ट यूज केले, मला चांगले वाटले. मी पुढं माझ्या मित्रपरिवाराला, माझ्या शेतकरी मित्राला मी सुद्धा सजेशन करून तेच प्रोडक्ट पुन्हा सर्वांना रिकमेंड करायला सुरुवात केलेली आहे. जेणेकरून शेतीचा पोत उत्तम सुधारित राहील आणि एक सर्वांना विषमुक्त अन्न देण्याचं काम शेतकऱ्याचं असतं. ते ह्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो. हीच माझे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. धन्यवाद.